घ्यावी घ्यावी माझी सेवा सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा माझी सेवा सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा सेवा दीन दुर्बळाची देवा इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो. अनंत कृपा संपन्न भगवत पूज्यपाद वारकरी संप्रदायाचे श्रेष्ठ तत्वज्ञ अभिजात प्रतिभावंत संत कवी जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या अभंगातून मानवी देहाचं मूल्य सांगून पांडुरंगाच्या दास्यत्वाने केलेली धन्यता या अभंगातून व्यक्त करतात. विठाल बाळाच्या पायात जर काटा मोडला तर टपकन पाणी आईच्या डोळ्यात येतं. ठेच तान्हुल्या लागली यशोदेच्या डोळा पाणी जिथे आहेस तू आई तिथे आहे माया तिथे आहे माया. बाळाच्या वेदना आईलाच कळतात महाराज. बाळाची नितांत काळजी ही आईला असते. लेकरू किती मोठं होऊ दे महाराज आई त्याच्यावर फार निरतिशय प्रेम करते आणि म्हणून बाळाच्या वेदना आईला कळतात. जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव. सामान्यांच्या वाट्याला नाही आलं मोठ्यांच्या वाट्याला आलं. ज्ञानोबरायदी भावंड सुद्धा त्या सिद्धबेटात असताना आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त स्वीकारलं आणि आई आणि वडील गेल्याचं दुःख माऊलींच्याही वाट्याला आलं. तुकाराम महाराज अवघ्या वयाच्या 13व्या वर्षी म्हणतात माझे वडील माझ्या डोळ्यासमोर गेले माझी आई माझ्या समोर गेली. काय काय कळत होतं मला. बाप मेला न कळता बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता नव्हती संसाराची चिंता हो विठो तुझे माझे राज विठो तुझे माझे राज विठो तुझे माझे राज विठो तुझे माझे राज पडला. त्या दुष्काळात तुकोबरांची एक पत्नी तुकोबरांच्या डोळ्यासमोर गेली. दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान स्त्रिये की अन्न अन्न करिता मिली. तुकोबरांनी तरी सुद्धा आपल्या प्रपंचाकडे सकारात्मक नजरेनेच पाहिलं. बाईल मिली मुक्त झाली देवे माया सोडविली. तुकोबरांचा मुलगा डोळ्यासमोर गेला. पोरे मेले बरे झाले देवे माया विरहित केले आणि माझ्यावर नितांत जी प्रेम करत होती. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला की जिचा पाना फुटतो महाराज ती माता. माता मेली मज देखता माता मेली मज देखता तुका म्हणे
हरली चिंता. पांडुरंगा, कुणी नाही राहिलं आता तुझ्याशिवाय माझं. विठो तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज. आता या जगात माझं कुणी राहिलं नाही, अशी आक्रंदना तुकोबराय व्यक्त करतात. आणि अशी माय खरं म्हणजे आज आमच्या भरतदादांच्या हनुमानदादांच्या जीवनातून जाऊन खऱ्या अर्थाने 1 वर्ष त्यांना पूर्ण होत आहे. आणि त्यांचा हा पिंडदान सोहळा, वर्ष श्राद्ध सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. या जगात अनेक युनी आहेत, अनेक प्राणी आहेत. अंडज, जारस, स्वेदज, उद्भिज. काही अंड्यापासून निर्मिती आहे, काही वीर्यापासून तयार होतात, काही घामापासून तयार होतात. अंडज, जारस, स्वेदज, उद्भिज वेगवेगळ्या युनी आहेत. जलचर, भूचर, खेचर, वनचर अनेक युनी आहेत, अनेक प्राणी आहेत. पण याच्यात जो माणूस जो तयार झालाय, एक एक युनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मनुष्य देहेचा. पण मानवी शरीर जे आपल्याला मिळालंय ते मात्र अनेक जन्माच्या पुण्याने मिळालेलं आहे. काय गुणवैशिष्ट्य माणसाच्या शरीराचं? मानवाला हात दिलेत देवाने. तुम्ही जर जगाचं निरीक्षण केलं तर कोणत्याही प्राण्याला हात दिलेले नाहीयेत. जनावरांना हात नाहीत, हात फक्त माणसालाच आहेत. माणसालाच हात देवाने का दिले? त्याचं कारण आहे, या हाताने याने सत्कर्म करावं म्हणून देवाने आपल्याला हात दिलेत. हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम, पादम पवित्रम यदि तीर्थयात्रा, मुखम पवित्रम यदि नाम घोषम, हृदयम पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा. अनेक इंद्रिय दिले, त्याच्यात हाताचा नंबर पहिला आहे. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडशी नारायण, नासे जीवापना भवरोग. अनेक इंद्रियात पहिला नंबर हाताचा दिलाय संतांनी. बाबांनो, तुम्हाला मानवी शरीर मिळाले, तीर्थयात्रा करा हे सांगताना पहिला क्रमांक हाताचाच आहे. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुको नको. म्हणजे अगोदर हातालाच वापरले, हाताचाच उपचार केलाय. म्हणून जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, या हाताने सत्कर्म करा. देव, देश, धर्म आणि समाजाकरिता आपण काहीतरी करत राहावं म्हणून मानवी शरीराचं गुण वैशिष्ट्य आहे का याला हात दिले. दुसरी गोष्ट, माणसाला हसता येतं. जनावरांना रडता येतं पण हसता येत नाही, लक्षात घ्या. माणूसच हसतो, जनावर कधी रडताना दिसत नाहीत आपल्याला. पशु पक्षी रडताना दिसत नाहीत, माणूस हसतो. आणि हसावं माणसाने. माणसाने दिवसभरात हसावं. ज्या दिवशी आपण हसलो नाही तो दिवस आपला फुकट गेला. हसणाऱ्या माणसाला हार्ट अटॅक येत नाही, म्हणून माणसाने हसावं. हसा, फक्त फसू नका. माणसाने हसावं, फक्त फसू नये. रामचंद्र प्रभू वनवासाला चालले. वनवासाला जात असताना प्रभू रामचंद्र हसत चालले. विचारलं, प्रभू आपण वनवासात चाललाय, खरं तर चेहरा पडलेला पाहिजे होता, पण तुम्ही हसत चाललात. रामप्रभू म्हणाले, मी मागे बघून रडू शकत नाही, कारण राजा दशरथ महाराज म्हणतील पोरग वनवासाला चाललंय पण त्याची इच्छा नाही, नाईलाजाने चाललंय, रडतच चाललंय. बाप नाराज होईल. पुढं बघून नाही रडू शकत, पुढं रावण आहे. रावण म्हणेल राम येतोय माझ्याकडे, पण शत्रू रडकेच चेहऱ्याने यायला लागलाय, म्हणून मी पुढे बघून रडू शकत नाही. बर, मी वर बघून रडू शकत नाही, कारण वर भगवान सूर्यनारायण आहे आणि मी सूर्यवंशातला राजा आहे. सूर्यवंशातल्या राजा त्याला जर कळालं का माझ्या वंशातला राजा रडत चाललाय तर सूर्याला नाराज होईल, सूर्य दुःख होईल, म्हणून मी रडणार नाही. आणि मी खाली बघून रडणार नाही, कारण खाली पृथ्वी माता आहे. पृथ्वी माता म्हणजे सीता मातेची आई आहे. म्हणजे रामप्रभू म्हणतात ती माझी सासूबाई आहे. सासूबाईला जर कळालं का मी रडत चाललोय तर सासू म्हणेल रडकाच जावई मिळाला. मागे बघून रडणार नाही, पुढे बघून रडणार नाही, वर बघून रडणार नाही, खाली बघून रडणार नाही, म्हणून हसत चाललोय. रामप्रभू अख्ख्या जगाला शिकवतात, रडू नका, हसत जगा. विठाल. हो, प्राणी रडतात, हसता येत नाही प्राण्यांना. शिवरायांकडे कुत्रा होता, तो वाघ्या नावाचा. फार प्रेम केलं त्याने महाराजांवर, फार प्रेम केलं. आपल्यावर माणसं प्रेम करत नाही, ते आपलं दुर्दैव आहे. पण चंद्र सूर्य असेपर्यंत ज्यांची कीर्ती अबाधित राहणार आहे, प्रतीपचंद्र लेखे व वर्धिर विष्णू विश्ववंदित, त्या छत्रपती शिवरायांवर एक प्राणी सुद्धा इतकं प्रेम करतो महाराज. जेव्हा महाराजांचा देह त्या पार्थिवात ठेवण्यात आला, ते कुत्र रडत होतं. महाराज कुत्र रडत होतं. जनावरांनी आपल्यासाठी रडावं
काय जीवन असेल. अर्थात शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केलंय, झाडं रडू शकतात, प्राणी रडू शकतात, पण फक्त माणूसच हसू शकतो. विठाल. हो. आणि म्हणून माणसाचं गुण वैशिष्ट्य आहे का याला हसता येतं. हात दिले एक, हसता येतं दोन. तिसरी गोष्ट माणसाला बोलता येतं. प्राण्यांना बोलता येतं का? तुम्ही आजूबाजूला निरीक्षण करा. गाई म्हशी बकऱ्या शेळ्या बिळ्या काही बोलतात का? आपल्याला काही बोलता येत? त्यांना बोलताच येत नाही. बोलता आलं पाहिजे. आणि हे फक्त माणसाकडेच कला दिली. म्हणून ज्याला चांगलं बोलता आलं ती लोक चांगली कीर्तनकार झाले किंवा चांगले राजकारणी झाले. बोलणं स्किल आहे ना महाराज. शब्द जमले पाहिजेत आपल्याला. चांगलं बोलता आलं पाहिजे. वक्ता दश सहस्रेषु म्हटलंय. बोलण्यात माणसाकडे नजाकती असल्या पाहिजेत. बोलण्याच्या जीवावर माणसं मोठी होतात. माणसाचं वैशिष्ट्य आहे का याला बोलता येतं. तीन. चौथी गोष्ट, माणसाला उभा बनवलंय देवाने. जनावर आडवी आहेत, झाड तेवढे उभे आहेत पण झाडं अचल आहेत, माणूस मात्र चल आहे. पण माणूस उभा आहे. का उभा केलाय? तत्पर. उभा शब्दाचा अर्थ तत्पर असला पाहिजे. तत्पर म्हणजे भक्तीला परमार्थ करण्याकरता. छेदोनिया आळसाशी, दौडोनिया निद्रेशी, आत्मचिंतन अहर्निशी, अविश्रमेशी साधावे. बाबा रे, अनमोल किमतीचं शरीर दिले, भजन कर, भक्ती कर, भगवत चिंतन कर. त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला उभं बनवलंय. भगवंत सांगतो. हात दिले, हसता येतं, बोलता येतं, उभा बनवलाय. आणि पाचवं वैशिष्ट्य का याच्यात ज्ञान दिलंय, बुद्धी दिली आहे. बाकी कोणाकडेच नाही. नाही कोठे आणि काय ज्ञान नाही कोठे. आणि काय नाही कोठे. आणि काय ज्ञान नाही कोठे. भजन आणि काय ज्ञान नाही कोठे. याला म्हणतात शेवटच्या माणसाने केलेलं संधीचं सोनं. माईक समोर नव्हता पण तरी सुद्धा त्यांनी आणि काही ज्ञान नाही कोठे याची देही घडे देवाचे भजन. देवाचं भजन करण्याकरता भगवंताने आपल्याला काय दिली आहे? बुद्धी दिली आहे. मनुष्य देहाचे ज्ञान अधिक जाण सर्वांशी. आणि म्हणून हात दिलेत, हसता येतं, बोलता येतं, उभा बनवलंय आणि ज्ञान दिलंय. इतकं अमूल्य मानवी शरीर आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अहो आपण सोडा, स्वर्गाधिक ब्रह्माधिक देव याची इच्छा करतात पहिल्या चरणात.
देव इच्छिता ती पाय. म्हणजे नवनाथ महाराज किती वर्ष झाले तरी रावसाहेब बाबांची आठवण कायम राहणार, कायम राहणार. काही काही माणसं आपल्या कायम स्मरणात राहतील महाराज, त्यांच्या त्या चालीने. सखाराम महाराजांची आठवण कधी विसरणार आहेत भास्कर महाराज आपण? सखाराम महाराजांना विसरू आपण कधी? आता जर महाराज असते तर एक कीर्तन आजचं त्यांचंच असतं इथं. महाराज नाहीत म्हणून माझ्याकडे नंबर लागलाय. काही माणसांना आपण विसरू शकत नाहीत महाराज. त्या चालींनी, त्या वक्तृत्वाने, त्यांच्या त्या पर्सनॅलिटीने काही माणसं ही कायम स्मरणात राहणार आहेत. अशी माणसं फार व्यापक होऊन गेली. स्वर्गाधिक ब्रह्माधिक देव सुद्धा तुकोबरे म्हणतात या मानवी शरीराची इच्छा करतात. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. स्वर्गीचे अमर मृत्यूलोकी भावा. जन्म आम्हा नारायण नामे होऊ जीवन मुक्त. नारायण नामे. स्वर्गातील देव सुद्धा मानवी शरीराची इच्छा करतात. हे सामान्य नाही महाराज. हात पाय कान डोळे नाक त्वचा जे दिले ना ईश्वराने आपल्याला ते अलौकिक आहे. याचा सदुपयोग करा. दुर्दैवाने आज लोक याचा दुरुपयोग करतात. हे फार किमतीचं आहे आणि एकदाच आहे महाराज. आणि फार कमी वेळ आपल्या हातात. लास्टिंग फॉर अ व्हेरी शॉर्ट टाइम. इतका कमी वेळ देवाने आपल्या हातात दिलाय. कोणालाच माहित नाही आपल्याकडे किती वेळ आहे. पण जेवढा असेल त्याचा सदुपयोग करा. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. देव याची इच्छा करतात महाराज. कारण गुण आहेत त्याच्याकडे, जे मी आता क्रमाने आपल्याला 5 गुण सांगितलेत मानवी शरीराचे. तुकोबरे तुम्ही म्हणता हे फार किमतीचं आहे, याच्याकडे गुण वैशिष्ट्य आहेत. पण तुमच्या शब्दात आम्ही असं ऐकलंय का याच्यासारखं घाण जगात काहीच नाही. शरीर दुःखाचे कोठार. शरीर रोगाचे भांडार. शरीर दुर्गंधीचे थार. शरीर दुर्गंधीचे नाही अपवित्र शरीराईसे. शरीर उत्तम अपवित्र दुःखाचे कोठार. शरीर रोगाचे भांडार. शरीर दुर्गंधीचे थार. नाही अपवित्र शरीरायचे. अहो याच्या इतकं घाण काहीच नाही असं तुकोबरांनीच आम्हाला सांगितलेलं आहे. नाही अपवित्र शरीरायचे. लेकरू जर जन्माला आलं ना 12 दिवस घरात विटाळ असतो. आणि माणूस मेला का पुन्हा 13 दिवस घरात सुतक असतं. म्हणजे जन्माला आला अपवित्रता, माणूस गेला पुन्हा अपवित्रता. बर, शरीर रोगाचे भांडार म्हटले. 30,000पेक्षा जास्त रोग आहेत आपल्या शरीरात महाराज. आता डॉक्टर लोक पण नवीन नवीन शोधून काढतात, पण ते नवीन नाही ते ऑलरेडी आपल्या आतमध्येच आहेत महाराज. बरं, रोग काय बाहेरून आणावे लागत नाही, ते आपल्या आतमधूनच आहे. शरीराचं संतुलन बिघडलं, आहार विहार वगैरे बिघडला का रोगराई सुरू झालीच म्हणून समजा. अर्थात शरीर रोगाचे भांडार. बर, किती क्षणिक आहे, क्षणभंगुर आहे, जाय न कळता. ग्रास गिळी सत्ता हाती नाही. अन्नाचा घास तोंडात घालायची ताकद आपली नाही महाराज. ती त्याची इच्छा आहे, ती त्याची सत्ता आहे. आपण पारतंत्रातच जगतोय. आपल्या हातात मालकी नाहीच आहे महाराज शरीराची. समजा आपल्याला आता सर्दी झाली, आपल्याला ताप आला. जर शरीर आपलं असेल तर त्याला ताप यायला पाहिजे का? नाही यायला पाहिजे. मला वाटेल तेव्हा सर्दी व्हायला पाहिजे, पण तसं नाही होत ना. ते अचानक कधी काय होईल आपल्याला माहिती नाही. अर्थात शरीर हे पारतंत्र्यात आहे. शरीर हे त्याच्या इच्छेने चालतं महाराज. क्षणभंगूर आहे, याला विटाळ आहे, हे अपवित्र आहे. आणि इतकं घाण असताना तुकाराम महाराज तुम्हीच म्हणता का याची इच्छा देवाधिक करतात? कसं काय शक्य आहे? आणि खरंच आहे महाराज. आता मला उभा राहायला घोंगडी, इथं कीर्तन करायला उभा राहण्याकरता घोंगडी असते. सप्ताहात कीर्तन करायला उभा राहायला घोंगडी आहे. घोंगडी कशापासून बनली माहितीये? मेंढीच्या लोकरीपासून घोंगडी बनली. म्हणजे मेंढीच्या केसापासून कीर्तन करायला उभा राहण्याकरता घोंगडीचा उपयोग झाला. आता आमच्या आसरा महाराज जो पखवाज वाजवतात त्या पखवाजाला धूम आहे. ते धूम वाजव म्हणजे त्यांना कळेल. अरे जरा बेस जास्त झालाय त्याला.
ते जे धूम आहे ना ते बोकडाच्या कातड्यापासून बनवलेलं आहे. कशाच्या? बोकडाच्या. म्हणजे बोकडाच्या कातड्याचा उपयोग कीर्तनातला पखवाज तयार झालाय. मेंढीच्या केसाचा उपयोग कीर्तनकाराची घोंगडी तयार झाली. आणि गावरान गाईचं जर शेण आपण आणलं ना तर आमची घरातली माऊली सगळ्या अंगणापुढे असा सडा टाकते. याला पण सहन होईना आता. विठ्ठल रे बाबू कशाला ताण देतात आता थोड्यासाठी. आमची गावरान गाय जेव्हा आमची घरातली आई आणते ना महाराज, अख्खं अंगण पवित्र होतं. सडा टाकलं का अंगण पवित्र होतं. मी का सांगतो आपल्याला, मेंढीच्या केसाचा उपयोग कीर्तनकाराची घोंगडी तयार झाली. आपले लोक केसाचा वेगवेगळ्या भांग मारतात. आता ते एक नवीनच कट आहे, दोन्हीकडून नांगरेटन मध्येच तुरा आहे. अरे काय होतं त्या केसाने महाराज? काय आपल्या केसाचा उपयोगच काय? जनावरांच्या केसाचा उपयोग आहे का इथं कीर्तनकाराची घोंगडी झाली? बरं आपल्या कातड्याचा होईल का एखादा पखवाज? ज्याला लईच ऍटिट्यूड आहे, घमेंड आहे स्वतःची, त्याचा एखादा बनवूनच बघायला पाहिजे. बघू तर किती चांगला वाजतो. अरे आपला पखवाज नाही, आपली घोंगडी नाही. गाईच्या शेणाने अंगण पवित्र होतं. म्हणून तर आमचे नितीन भाऊ हजारो गाई सांभाळतात तिथं. गाईच्या शेणाचा उपयोग आहे, अंगण पवित्र होतं महाराज. आपला कशाचा काय उपयोग आहे? काहीच उपयोग नाही आपला. तरी ऍटिट्यूड बघण्यासारखाच असतो महाराज. एकाच्या गाडीवर लिहिलं होतं, आता कसं वाटतंय. छोटा हत्ती घेतला त्याने, छोटा हत्ती. हत्ती कसा घेतला? छोटा, काका महाराज. आणि त्याच्यावर लिहिलं आता कसं वाटतंय. आणि त्याने मलाच योगायोगाने ओव्हरटेक केलं. मी बघितलं, आता कसं वाटतंय. काही वाईटच वाटलं ना मला. माऊलीच्या कृपेने आपल्याकडे बऱ्यापैकी चाललंय, पण तरी सुद्धा आता कसं वाटतंय. दिवसभर 5-50 गाड्या ओव्हरटेक केल्या आणि धडकला. हा एकीकड, गाडी एकीकड. मीच तिथं गेलो, मग त्याची अवस्था बघितली, मग त्याच्या गाडीची पाठी वाचली. आता कसं वाटतंय. भल्या माणसा, अरे काय वाटायचंय. येताना घेऊनी आलासी काय, जाताना घेऊनी गेलासी काय. नको अभिमान धरू भल्या मानसा, नको अभिमान धरू भल्या मानसा. अरे आपण फार सामान्य आहोत महाराज. कसली घमेंड, कसला ऍटिट्यूड करता. मानवी शरीर आहे, हे क्षणिक आहे, क्षणभंगूर आहे. याचा उपयोग करा, याचा सदुपयोग करा. ज्याची इच्छा देवादी करतात. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे. स्वर्गाधिक देव याची इच्छा करतात. महाराज एवढं अपवित्र देवाधिक काय इच्छा करतात? कारण याचा सगळ्यात महत्वाचा गुण आहे भजन करणं. आणि भजन करून मोक्ष प्राप्त करून घेणं हे फक्त माणसाच्याच देहात आहे. जगात ब्रह्मांडात कोणाकडेच नाही महाराज. हे फक्त माणसाला करता येते. इतकं अनमोल आहे का मोक्ष मिळवता येतो भजन करून. म्हणून देवाधिक इच्छा करतात. बरं, देवाधिकांच्या शरीराचं वैशिष्ट्य जर सांगू ना आपल्याला, देवाधिकांच्या शरीराला घाम येत नाही. देवाच्या शरीराची डोळ्याची पापणी लवत नाही. देवाधिकांच्या शरीराची सावली पृथ्वीवर पडत नाही. आपल्या शरीरात आणि देवाच्या शरीरात फार फरक आहे. जे स्वर्गाधिक देव आहेत त्यांच्या डोळ्याची पापणी लवत नाही. त्या नळ आणि दमयंतीचा विवाह प्रसंग आहे शास्त्रात. जेव्हा त्या दमयंतीला नळाला वरायचंय, त्याला पुष्पहार घालायचा, पण सगळे देवाधिक त्याच्या लाईनला येऊन बसले. मग तिला प्रश्न पडला, आता माझा नवरा कोणता? कारण सगळ्यांचे चेहरे सारखेच झाले, सेम टू सेम. हार घालायचा कोणाला? तिने सगळ्यांचं निरीक्षण केल्यावर तिला कळलं एकच बसलाय, बाकीचे सगळे देवाधिक आहेत. कशावरून? त्यांच्या अंगाची सावली खाली पडली नाही, त्यांच्या डोळ्याच्या पापण्या लवत नाहीत, त्यांच्या अंगाला घाम येत नाहीत. आणि त्या नळाच्या अंगाला घाम आला होता, त्याची सावली पडली होती, त्याच्या डोळ्याच्या पापण्या भरभर भरभर हलत होत्या. आणि मग तिने त्याला पुष्पहार समर्पित केला. देवाधिकांचं शरीर पण दिव्य, आपल्यासारखं नाही. ते दिव्य शरीर मिळाले तरी इच्छा काय करतात? मानवी शरीर मिळावं. इहलोकीचा हा देह, शरीर त्यांचं फार सुंदर आहे, दिव्य आहे, पण इच्छा देहाची करतात, मानवी देहाची करतात. कारण भजन करून मोक्षाची व्यवस्था फक्त मानवी देहात आहे म्हणून करतात. बर, तुम्हाला असं वाटेल का की स्वर्गातल्या देवांना काही कमी आहे तिथं? जेथ अमरत्व हेची सिंहासन, ऐरावता सारिके वाहन, राजधानी भुवन अमरावती. जेथ महासिद्धीची भांडारे, अमृताची कोठारे,
जे गावी खिल्ला रे कामधेनूंची. माऊली म्हणतात काय कमी आहे त्यांना, जे तर अमरत्व हेची सिंहासन. अमृत पिण्याकरता महाराज त्यांना अमृत. अमृत कशाला म्हणतात? नाथ महाराजांनी भागवतात त्याचे वर्णन केलंय. स्वादामृत, उन्मादामृत, सुप्त्यामृत, तृप्त्यामृत. हे अमृते प्रलोभार्थ परमामृत पाचवे. असे जे अमृताचे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यातलं जे अमृत आहे ते पिण्याकरता महाराज त्यांना. अमृत्व हेची सिंहासन. बसायला ऐरावता सारखे वाहन. राजधानी भुवन अमरावती. अमरावती म्हणजे विदर्भातली नाही, अमरावती स्वर्गातली. बर. माऊली म्हणतात काय कमी स्वर्गातल्या देवांना. जेथ महासिद्धीची भांडारे. हे जे शास्त्राने अष्टमहासिद्धी सांगितलं ना, अनिमा, महिमा, लघिमा, गरिमा, ईशित्व, वैशित्व, प्राप्ती आणि प्राकाम्य, हे 8 महासिद्ध्या आहेत. आणि त्या अष्टमहासिद्ध्या त्यांना भोगायलात महाराज तिथं. बर. जेथ महासिद्धीची भांडारी, अमृताची कोठारी, जे गावी खिल्लारे कामधेनूची. पुढं तर माऊलींचं वर्णन अप्रतिम आहे. जेथ गंधर्व गात गाणी, रंभ्या ऐशा नाचणी, उर्वशी मुख्य विलासिनी अंतुर्या. गायला कोण आहे? आता इथं जसं आपल्या कीर्तनात सगळं भजनी मंडळ आलंय. शोभानगरकर आलेत, सुकळीकर आलेत, बाडगव्हाणकर आलेत, सुळे पिंपळगावकर आलेत, बोधेगावकर आलेत, सगळे आलेत. आपण सगळे भजन गाण्याकरता आलोत कीर्तनात. तिथं गायला कोण आहे महाराज? जेथ गंधर्व गात गाणी. गंधर्व गायना करताय तिथं महाराज, गंधर्व गाता. बर. जेथ रंभे ऐशा नाचणी, तिथं नृत्य करण्याकरता रंभाय म्हणतात माऊली. म्हणजे इथं गौतमी पाटील आहे, तिथं रंभा आहे. रंभे ऐशा नाचणी. उर्वशी मुख्य विलासिनी अंतोरिया. उर्वशी सारखी अप्सरा तिथं भोगण्याकरताय. माऊली म्हणतात असू द्या. तेतम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षिणे पुण्यमर्त्य लोकम विशंती. एवं त्रिधर्म मनु प्रपन्ना गतागतम काम कामाल बनते. अरे असेल जोपर्यंत पुण्य तोपर्यंत स्वर्गातली शिडी आहे, अन्यथा पुन्हा खाली यायचंय त्यांना. मग तया पुण्याची पाऊटी सरे, सवे चिंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पैसा संपला, वेश्यादाराला हात लावू देत नाही. पुण्य संपलं, स्वर्गातली सत्ता संपली. अशी त्या स्वर्गाधिक देवांची क्षमता असल्यामुळे ते म्हणतात इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. काय कौतुक आहे महाराज माणसाच्या शरीराचा. आपल्याला कळत नाही, तो भाग वेगळा आहे. आपण कधी स्वतःकडे पाहत नाहीत महाराज, हे अनमोल आहे. तुकाराम महाराज मात्र कौतुक आणि छातीला हात लावून सांगतात दुसऱ्या चरणात. धन्य आम्ही जन्म आलो, दाता विठोबाची झालो. धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो, दाता विठोबाची झालो. आम्ही जन्म आलो. कौतुकाने सांगतात धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. आम्ही भाग्यवान आहोत, आम्ही जन्माला आलो आणि पांडुरंगाचं दास्यत्व केलं. जगाकडे निरीक्षण करताना तुकाराम महाराज म्हणतात कारे दास होसी संसाराचा कर.
दुःखाचे डोंगर भोगावया भोगावया. माणूस हा संसाराचा दास होत चाललाय. तुकोबराय त्याला खर म्हणतात. प्रपंचाचं दास्यत्व केल्याने आपल्याला तुकोबराय उपमा देतात, ती खराची देतात. खर खर म्हणजे गाढव. खर शब्दाचा जर आपण विचार केला, नरात आणि खरात फरक तरी किती काय. नरा तू खर झालाय. नर शब्दामध्ये ख अगोदर घ्या, र काढा, न ख नखा इतकाच फरक आहे नरात आणि खरात. जर भगवत पूजन केलं तर माणूस नराचा नारायण होतो आणि परमार्थ सोडून दिला का माणूस नराचा खर होतो. अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम अहिंसा सत्यम क्रोधस्त्याग शांतिरपैशुनम दया भूतेषु लुलुत्व मार्गम धीरचापलम तेजक्षमा धृतिशौच मद्रोहणातिमानिता भवन्ति संपदम दैवीमभिजातस्य भारत. हे ज्याला कमवता आलं ती लोक हळूहळू आपल्यातून देव झालीत महाराज. आणि ज्या लोकांना आपल्या ठिकाणी हे भजन वाढवता आलं नाही ती लोक राक्षसापेक्षा खाली गेली. दंभोदर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेवच अज्ञानम चाभिजातस्य पार्थ संपदम आसुरीम. बाबा प्रपंच वाट्याला आलाय. घर गाडी घोडी बंगले बिंगले नौकर चाकर मुलं बाळ हे सगळं जे दिलंय ते सुख नाहीये, ती सोय तुझी. ती सोय आहे तुला. पण त्याच्यात तू भजन भगवत चिंतन करणं, स्मरण करणं, अनुसंधान टिकवणं हे तुझं सुख आहे. हे आपल्याला आता कळावं याच्यासाठी काही सेलिब्रिटी लोकांकडून आपण शिका. भारताचा एवढा मोठा क्रिकेटर विराट कोहली वृंदावनला प्रेमानंद शास्त्री महाराजांकडे गेला आणि सांगितलं, म्हणले महाराज मी आता काय करू. महाराज म्हणले काही नाही, क्रिकेट खेळून जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळात आपण नामस्मरण करा. आपण असं राधा 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 जप करा. आता विराट कोहलीला तुम्ही बघा, फॉलो करा जरा मीडियाला. त्याच्या गळ्यात अशी कंठी महाराज आणि त्याच्या हातात असं नामस्मरणाचं जप काउंटर आहे. तो अखंड राधा राधा जप करतो. जेवढे लोक कोहलीला मानतात त्यांनी त्याच्याकडून हा पण गुण शिका. आपण नामस्मरण करावं. शिल्पा शेट्टी तिचं नवरा राजकुंद्रा दोघं गेली होती प्रेमानंद महाराजांकडे. दोघंही गेले. म्हणले महाराज आम्ही काय करावं. महाराज म्हणले नामस्मरण करा. ऐसे माझे नि नाम घोषे नाहीशी करीती विश्वाची दुःखे हे जगाची महासुखे दुमदुमीत भरले. तुमच्या हातातली जपमाळ पाहिली म्हणून मला नामस्मरण आठवलं. अखंड नामस्मरण करणं हे मानवी जीवनाचं सुख आहे महाराज. बाकी जगात कुठं सुख राहिलेलं नाही. अखंड मुखात भगवंताचं स्मरण होणं यापेक्षा जगात सुख कोणतंही शिल्लक राहिलेलं नाही. ते राजकुंद्रा प्रेमानंद महाराजांना म्हणाले, महाराज मी असं ऐकलंय तुम्हाला दोन्ही किडण्या नाहीये तरी सुद्धा तुम्ही जिवंत आहात. डायलिसिसवर तुम्ही जगताय. महाराज म्हणले हो, राधा राणीची कृपा आहे. मला असं वाटतं मी स्वतः माझी एक किडनी तुम्हाला द्यावी. प्रेमानंद महाराज म्हणाले मला आता दोन्ही किडण्या नाही तरी मी जिवंत आहे. तुम्ही म्हणतात माझी किडनी तुम्हाला द्यायची. तुमची नवीन किडनी घेऊन माझ्या शरीरात जर टाकली आणि टाकल्याबरोबर जर ती फेल झाली तर मी तुमच्या किडनीवर जिवंत नाही, मी त्या किडनीवर जिवंत आहे. आम्ही आता विलास पाटील इनोवा घ्यायला गेलो. शोरूमला तिथल्या लोकांनी सांगितलं, म्हणले महाराज तुम्हाला 7 एअरबॅग पाहिजेत का 3 एअरबॅग पाहिजेत. म्हटलं सर आम्ही तुमच्या एअरबॅगवर जिवंत नाहीत, आम्ही त्या एअरबॅगवर जिवंत आहे. कीर्तन करा एवढा प्रवास कोणाचाच नाही महाराज. मला आता 7-8 लाख किलोमीटर प्रवास करून पूर्ण झालाय पण अजून धक्का सुद्धा लागत नाही महाराज. का? जोपर्यंत त्याची इच्छा आहे तोपर्यंत आपल्याला तो काही होऊ देणार नाही. सकळ जीवांचा करीतो सांभाळ. तुझं मोकलील ऐसे नाही. आपली ती एअरबॅग पाहिजे आपल्याला महाराज. नाही तर कीर्तनकार रोज रात्रभर प्रवासात आहे. रोज रात्रभर प्रवासात आहे. का? आपल्याला जे मिळाले ते जगाला कळावं. जी ज्ञानेश्वरी गाथा आपल्याला माहिती ती लोकांपर्यंत पोहोचावी हाच प्रयत्न आहे त्याचा. म्हणून रोज आम्ही रस्त्यात आहे. मला एक जण म्हणला मग तुम्ही रोज रस्त्यात का राहता. मी म्हणलं काय करावं, आम्हाला रस त्यातच आहे. आम्हाला दुसरीकडे रसच नाही. आम्हाला तेवढाच रस आहे फक्त त्याच्यासाठी फिरत राहणं. फार माऊली सांभाळते. काय सांगावं आपल्याला. क्षणाक्षणाला माऊली आम्हाला सांभाळतात. उपकार आहेत परमात्म्याचे. फार सांभाळतो महाराज. आणि म्हणून बाळ जन्माला आलं का त्याला पिण्याकरता दूध लागतं. त्याची रचना सुद्धा निर्मिती सुद्धा देव करतो. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती. वाढवी श्रीपती सवे दोन्ही. वाढवी श्रीपती
सवे दोन्ही फुटती तरुवर उष्ण काळ मासी जीवन तयासी कोण घाली. तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर परमात्मा सांभाळतो महाराज. आणि म्हणून अखंड जो आपल्याला रोज झोपवतो, जागवतो, सांभाळतो, त्याचं दास्यत्व करा. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. तुकाराम महाराज म्हणाले त्याचं दास्यत्व करून आम्हाला आमचंच कौतुक वाटतंय. धन्य म्हणवीन इहलोकी लोका, धन्य म्हणवीन इहलोकी लोका. भाग्य आम्ही तुका देखिएला, भाग्य आम्ही तुका देखिएला, देखिएला. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. आम्ही तुका भाग्य आम्ही तुका देखिएला, देखिएला. या लोकांना वाटत पाहिजे काय तुकोबराय जगलेत, आणि म्हणून आज त्या तुकोबरायांचा आनंद आम्हाला झाला पाहिजे. धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. काय करता येतं महाराज या मानवी शरीराने? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. महाराज म्हणतात याच्यात एवढी क्षमता आहे, सच्चिदानंद पदाला माणसाला पोहोचता येतं. नर करणी करे सो नर का नारायण बन जाए. लागले हाती उत्तम सारा गुणगती, देवाची होऊ मनती जे होई, आदरिकाची तीन धरा. अचूक बाण आहे त्यांचा. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची हो म्हणती ते होती तरिकाची ती न धरावी. काय क्षमता आहे महाराज. जन्माला आलो ना आपण, लहान लेकरू रडत असत, घरातले लोक आनंदाने हसत असतात. त्या लेकराला कबीर महाराज सांगतात बाळा आता असं काहीतरी कर गड्या, का तू हसत हसत मर आणि जग तुझ्यासाठी रडत बसलं पाहिजे. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए, हम हासे रे चदरिया जिनी रे जिनी, राम नाम से बूनी के राम नाम से बूनी, चदरिया जिनी रे जिनी. शरीर जाणार आहे बाबा, त्याच्या अगोदर ही कमाई करा. आणि म्हणून हा विचार आपल्या पुढ्यात मांडण्याकरता अनेक वाङ्मय आपल्याला मार्गदर्शन करतात. तुकोबारे म्हणतात खऱ्या अर्थाने देवाधिक जर याची इच्छा करतात तर आपण का मागे राहावं. सच्चिदानंद पदवी घेणे. आणि म्हणून तुकोबऱ्यांचं असं मत आहे का या देहात स्वर्गातली सुख, स्वर्गाची शिडी सुद्धा आमच्या पायाखाली आहे. शेवटचं तुका म्हणे पावटणी, तुका म्हणे पावटणी, करो स्वर्गाची निशाण. धन्य मी जन्मालो, धन्य मी जन्मालो,
निशाने पांडू महाराज म्हणा करू
पावटणी करू स्वर्गीची निशाणी, धन्याम ही जन्मा आलो दास विठोबाची झालो. आज या निमित्ताने कैलासवासी गंगा भागीरथी सुभद्राबाई भाऊसाहेब चेडे पाटील या माऊलींच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आजचा हा सेवेचा योग आहे. या निमित्ताने महाराष्ट्रात गोड गळ्याचे धनी म्हणून आमच्या भरतदादांची उभ्या महाराष्ट्राला ओळख आहे. ज्यांच्या गळ्याने कधी पंडित भीमसेनजींची आठवण करून द्यावी, तर कधी बाबा महाराज सातारकरांच्या सुरेल चालीची आठवण करून द्यावी, आणि म्हणून त्यांच्या गळ्यावर उभा महाराष्ट्र प्रेम करतो. आज आवर्जून आपणही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. ही सगळी संप्रदायाची सेवा करणारी माऊलींची लेकरं सुद्धा या ठिकाणी आज आवर्जून आहेत. त्यामुळे भरतदादा चेडे आणि हनुमान नाना चेडे या दोन अतिशय गोड बंधुप्रेम असलेल्या दोन भावांमध्ये एक अत्यंत सुखावह असा हा क्षण आहे का आज एवढी सगळी मंडळी त्यांच्या या दुःखात सहभागी आहात. या परिवाराच्या सुखदुःखात नेहमी आपण येत असता. आजही आलात. तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने खूप खूप धन्यवाद. अतिशय सुंदर साऊंड ऑपरेटिंग ज्यांनी केली ते आमचे परमेश्वर महाराज घोरतळे, ज्यांनी हार्मोनियम साथ केली ते चेडे परिवारात आमचे बद्रीनाथ महाराज, आदरणीय उगले महाराज जे आपल्याकडे नाथभक्त म्हणून ज्यांची अतिशय मोठी ख्याती आहे. महाराजही या ठिकाणी स्वतः उपस्थित आहेत. सगळी महाराज मंडळी आहेत. वरखेडून आमचे विलास पाटील आले. खरं म्हणजे तुम्ही फार दूरचा प्रवास करून आलात पाटील. दादांवर तुमचं फार प्रेम आहे आणि म्हणून तुम्ही रात्री पैठणला मुक्काम करून इथपर्यंत आलात. नाशिक ते चांदगाव इथपर्यंतचा प्रवास आपण केला. अनेक लोक प्रेम करतात, त्याच्यात आपली एक वेगळं ऋणानुबंध या चेडे परिवाराशी आहे. आपलंही स्वागत आहे. या ठिकाणी आदरणीय नेत्या हर्षदाताई काकडे ताई या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय नितीन भाऊ आहेत. भाऊंच्या मातोश्रींना सुद्धा जाऊन आता 1 वर्ष पूर्ण होत आलंय. 3 मे तारखेला माईंचा 3 मे तारखेला माईंचा पुण्यस्मरण सोहळा आहे. त्यासाठी आपल्या सगळ्यांना निमंत्रण आहे. आलेली सर्व पाहुणे मंडळी, आपतेष्ट, स्वकीय नातलग, स्वैरे धायरे सगळ्यांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या भागातील एक प्रसिद्ध उद्योगपती आमचे राहुल भाऊ देशमुख, कुठे मी बघितलेच नाही त्यांना, कुठे हा ते फार बघितलेलं नाही त्यांना सुद्धा या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. आणि आपण सर्व श्रोते मंडळी सगळ्यांना या ठिकाणी खूप धन्यवाद देतो. या परिवाराच्या सुखदुःखात अशाच पद्धतीने आपण नेहमी सहभागी राहा अशी सगळ्यांना विनंती करतो. बोलण्याच्या ओघात एखादा अपशब्द आला असेल, यद अक्षरम पदभ्रष्टम मात्राहीनम त्वद भवेत तत्सर्व क्षम्यता देव प्रसिद्ध परमेश्वर ज्ञानेश्वर माऊली.